फ्रेंड्स, राधे राधे. क्राफ्ट कल्पनामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी हे किचन आवरायला काढलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती पसारा झालेला आहे घरात. रोजच्या धावपळीमुळे मुलांना शाळेत सोडायचं, डबा करायचा, सकाळचा स्वयंपाक करायचा, बाहेर जाणं, त्यामुळे काहीच होत नाही किचनकडे. रोजचे पडलेले भांडे तेवढेच घासणं होतात आणि त्यामुळे फायनली आज पप्पा म्हणजे माझे सासरे गेले होते गावाला, नगरला गेले होते साखरपुड्यासाठी. आणि मिस्टर पण 3 वाजता ऑफिसला जातात. मुलं शाळेतून आली, मुलांना दोघांना पण भावाकडे पाठवून दिलं आणि मी एकटीच होते. म्हटलं चला आता हे किचन काढूया आवरायला. अशा प्रकारे सगळे भांडे मी काढून घेतले होते, आवरून घेतले सगळे. खूप सारा बेडरूममध्ये पसारा झालेला होता, हॉलमध्ये बघू शकता तुम्ही, आणि सगळीकडे पसाराच पसारा दिसत होता. आणि मग मी एकटी सगळं आवरत होते. कोणी मदतीला नसलं तरच माझी कामं चांगले होतात. एकटी पद्धतशीरपणे मी करते सगळं. तेलाची डाग वगैरे हे रॅकच्या पाठीमागे खूप सारे झाले होते. सगळं झाडून वगैरे घेतलं हे अशा प्रकारे. आणि मग कचरा सगळा भरून घेतला एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये. अशा प्रकारे बघा तुम्ही किती राडा झालेला आहे. आणि हे शिवजयंतीचं फोटोशूट वगैरे हे होतं, त्यामुळे काही झालं नाही. मुलांचे प्रोजेक्ट होते. खूप सारा कचरा जमा झालेला होता. प्लास्टिकचे डबे, बाटल्या हे सगळे मी फेकून दिल्या. खूप सारा माणूस जमा करतं, हे चांगलं ते चांगलं म्हणू अशा प्रकारे. मग हे खिडक्या सगळ्या घासून घेतल्या आहे. माझ्या घरी पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून काहीच टेन्शन नाही. सगळं घासून घेतलं व्यवस्थितपणे. आणि यात एक वेगळाच आनंद आहे आपलं स्वतःचं किचन आवरण्यात. माझं असं स्वप्न होतं की माझं एक छोटंसं किचन असावं, त्यात कोणाची लूडबूड नसावी आणि तिथं मला जसं पाहिजे तसं मी करू शकेल. अशा प्रकारे आहे